नालेसफाई कधीच पूर्ण होत नसते। नालेसफाई पावसाच्या आधी, पावसाच्या नंतर, त्याच्यानंतर पुन्हा एकदा ही नालेसफाई चालूच असते। दरवर्षीप्रमाणे नालेसफाईचं काम हे चालू आहे। किती टक्के सफाई झाली वगैरे या प्रश्नात मला काही तेवढं काही इंटरेस्ट नाही। दौऱ्यामध्ये नेते असं म्हणतात की असा कुठलाही भ्रष्टाचार झालाच नाही, अशी क्लीन चिट कशी देऊ शकतात, हाच आमचा त्यांना प्रश्न आहे। बोलतो ते करतो म्हणणारे मी करू शकत नाही हे जनतेसमोर आता म्हणतायत, हे दुर्दैव आहे। उद्धव ठाकरे विरुद्ध आशिष शेलार संघर्षाचा दुसरा अंक आता मुंबईतल्या नालेसफाईवरून सुरू झालाय। निवडणुकीनंतर शांत बसलेली आशिष शेलारांची तोफ पुन्हा शिवसेनेविरोधात धडाडू लागली आहे। उद्धव ठाकरेंनी काल नाल्यांची पाहणी केली। यावेळी त्यांनी 100% नालेसफाई होऊ शकत नाही असं सांगितलं। शिवाय नालेसफाईत घोटाळा झालाच नसल्याचं सांगत ठेकेदारांना क्लीन चिटही देऊन टाकली। नालेसफाई कधीच पूर्ण होत नसते। नालेसफाई पावसाच्या आधी, पावसाच्या नंतर, त्याच्यानंतर पुन्हा एकदा ही नालेसफाई चालूच असते। त्याच्यामुळे नालेसफाई पूर्ण हा शब्दप्रयोग चुकीचा आहे। ही सातत्याने चालू असणारी प्रक्रिया आहे। त्याचप्रमाणे जसं मी म्हटलं, जसं पावसाच्या पूर्वी जी कामं जेवढी करायला पाहिजे ती कामं मला वाटतं पावसाच्या पूर्वी पूर्ण केली जातील। आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंचा दावा खोडून काढलाय। नालेसफाईत घोटाळा झालेलाच आहे हे त्यांनी ठासून सांगितलं। शिवाय उद्धव ठाकरेंच्या करून दाखवलं या टॅगलाईनचीही खिल्ली उडवली। जे बोलतो ते करून दाखवतो म्हणणारे आता त्यांनी त्यांचं वाक्य बदललंय की मी नालेसफाई 100% नाहीच करू शकतो, असं त्यांनी स्वतःचं वाक्य बदललंय। आणि त्यामुळे जो बोलतो ते करतो म्हणणारे मी करू शकत नाही हे जनतेसमोर आता म्हणतायत, हे दुर्दैव आहे। विधानसभा, मुंबई महापालिका निवडणुकीत आशिष शेलार विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळाला होता। आता नालेसफाईवरून सुरू झालेली आरोप प्रत्यारोपांची चिखलफेक कोणत्या वळणावर जाते हे पाहणं औत्सुक्याचं आहे। मंगेश चिवटे, IBN लोकमत, मुंबई।